जय जिजाऊ बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या DRS कृषी तारखे युट्यूब चॅनलवरती। मनोज जरांगे पाटील यांचं सामूहिक उपोषण हे अंतवली सरट्टी येथे होणार आहे आणि त्याची तारीख मी तुम्हाला आता पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जे बांधव आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांमध्ये शेअर करा। उद्या दिनांक 17 डिसेंबर रोजी मनोज जरांगे पाटील सामूहिक आमरण उपोषणाची तारीख ही डिक्लेअर करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओचे प्रत्येक अपडेट बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करून घ्या। सरकारची स्थापना झालेली आहे आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर तुम्ही जे आहे ते सामूहिक आंदोलन उपोषण करणार आहात, कधी करणार आहेत आणि काय तारीख असेल त्याची? उद्या सकाळी 11 वाजता आम्ही तारीख डिक्लेअर करणार। अंतरवाली या ठिकाणाहूनच उपोषणाची तारीख आमरण उपोषणाची डिक्लेअर करणार। जे अंतरवालीतलं आमरण उपोषण स्थगित केलं ते पुन्हा सुरू करायला उद्या आम्ही तारीख डिक्लेअर करणार आहे। ज्यांना स्वतः मनानं बसायचं, स्वतःच्या मनानं असेच बसणार आहेत, कोणावरती आमरण उपोषणाला बसण्याचं बंधन घातलं जाणार नाही कोणावरती। मग ज्याला स्वतःच्या मनाने बसायचं, घरच्याचा विरोध असेल तर कोणी बसायचं नाही। इथं येऊन तुम्ही आमरण उपोषण न करता नुसते बसले तरी चालतं। ज्यांना सहन होतंय त्यांनीच करायचं। या स्वरूपाचं सामूहिक उपोषण ते होईल। पण नाही कोणी बसलं तरी मी बसणार आहे, कारण काही काहींना नाही कोणी बसलं याचा अर्थ असा की काही काहींना नाही सहन होत, नाही उपस्थित शकत। उद्या तारीख होईल डिक्लेअर। दादा, म्हणजे याची गिनीज बुकात सुद्धा नोंद घेतली जाईल। नेमकी साधारण किती लोक जे आहे ते या उपोषणाला बसू शकतात, कारण खूप मोठ्या पद्धतीनं संख्या असू शकते। आणि जर लोकांना जर बसाच म्हणलं तर मग गिनीज बुकच काय, जगाच्या पाठीवर असं आमरण उपोषण सामूहिक कधी झालेलं नसेल। विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांचा शपथविधी आणि सत्ता स्थापन आणि मंत्रिमंडळाचा विस्तार ह्या सगळ्या गोष्टीला योग्य तो वेळ मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता। म्हणजे त्याच्यानंतर शासकीय तांत्रिक कुठलीही आरक्षणामध्ये कुठलीही अडचण येऊ नये यासाठी त्यांनी हा सरकारला वेळ दिला होता। आणि एक महत्वाची बाब, बरेचसे लोक असं म्हणतात की मनोज जरांगे पाटील हे फक्त फडणवीसांच्या विरोधामध्येच आंदोलन करतात। तर त्यांना मी फक्त हे सांगन की सरकार कुठलंही असो, सरकारमधील जी जनता राहील, जनताने मागणी नेमकी करायची कोणाकडे? मागणी ही सरकारकडेच करावी लागते आणि सरकार हे आपले मायबाप असतात। त्याच्यामुळं ही जरांगे पाटील जे पण काही बोलले असतील ते त्यांच्या वैयक्तिक म्हणून नाही, तर फक्त एक सरकार म्हणून ते त्यांना बोलले असतील। त्याबद्दल कोणीही रोष मनात धरू नये आणि सरकारलाच मागणी करावी लागते, विरोधी पक्षाला पण मागणी करू शकत नाही। त्याच्यामुळं एक पद असल्यामुळं ते जरांगे पाटील त्यांना बोलतात किंवा हे मागणी त्यांच्याकडे करतात। त्याच्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये। धन्यवाद।